नका बातमीपत्रामध्ये आता आपण पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करू। यंदा उपवास करणं चांगलंच महाग झालेलं आहे। वरी, शेंगदाणे, रताळे, साबुदाण्याचे दर 100 पार केलेत आणि यामुळे यंदा श्रावणात कडकडीत उपवास करणं अनेकांसाठी तापदायक ठरणार आहे। रताळं आणि वरीसाठी किलोमागे 200 रुपये मोजावे लागतात, तर साबुदाणा 100 ते 110 रुपये किलोनं बाजारात उपलब्ध आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे। त्यात खरीपातील नुकसान भरपाई 809 कोटी तर रब्बीतील 112 कोटी रुपये असे एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत। मध्यवैतरणा जलाशयावर 20 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत तर 80 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा असा 100 मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प विकसित करण्यासाठी 4.90 हेक्टर राखीव वनजमीन पुनर्वतीकरणासाठी सरकारनं परवानगी दिलेली आहे आणि यामुळे आता प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे। पूर्व प्राथमिक वर्गातील शिक्षिका आणि मदतनीस यांचं निवृत्तीचं वय हे 58 वरून 60 वर्ष करण्याचा निर्णय महापालिकेच्या शिक्षण विभागानं घेतलाय। बालवाडी शिक्षिका मदतनीस यांच्या संघटनेनं या निर्णयाचं जोरदार स्वागत केलंय। लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष सुरू राहील आणि सध्या मिळणारं महिन्याचे 1500 रुपये मानधन योग्य वेळी वाढवलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। वाशी रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक इंटरलिंकिंग या अत्याधुनिक सिग्नल प्रणालीच्या स्थापनेसाठी मध्य रेल्वेनं मोठ्या प्रमाणात लोकल सेवांमध्ये बदल केलेले आहेत। 5 ते 8 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आलेल्या रात्रीच्या ब्लॉकनंतर अंतिम टप्प्यातील कामासाठी आता 9 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते 10 ऑगस्टच्या सकाळपर्यंत तब्बल 10 तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आलाय। रेल्वेनं प्रवाशांसाठी एक खास योजना सुरू केली आहे, राऊंड ट्रिप पॅकेज स्कीम असं या योजनेचं नाव असून या अंतर्गत येण्या जाण्याचा प्रवास एकत्र बुक केल्यास परतीच्या तिकिटावर 20% सूट मिळणार आहे। सध्या ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येत आहे। सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाची वसतिगृह उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे आणि त्यानुसार राज्यभरात 120 ठिकाणी वसतिगृह उभारली जाणार असून यामुळे 25,000 विद्यार्थ्यांना निवासी सुविधा उपलब्ध होणार आहेत। यासाठी शासनानं 1200 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलंय। आयसीआयसीआय बँकेनं आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिलाय। 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणाऱ्या नवीन बचत खात्यांसाठी बँकेनं किमान शिल्लक रक्कम ठेवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेले आहेत। आता मेट्रो आणि शहरी भागातील ग्राहकांना खात्यात 50,000 रुपये ठेवणं बंधनकारक असेल, अन्यथा दंड भरावा लागणार आहे। पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची ऑनलाईन हजेरी करण्यासाठी प्रशासनाकडून नवीन पर्यायाचा विचार सध्या सुरू आहे। बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यात येणार होती, मात्र आता त्यात बदल करून मोबाईलद्वारे शिक्षकांना शाळेच्या भौगोलिक परिसरात उपस्थित असल्यानंतर हजेरी लावता येणार आहे। मात्र बायोमेट्रिकच हजेरी असावी अशी मागणी पालक करत आहेत। मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकारांना चेहरा पडताळणी यंत्रणेद्वारे प्रवेश बंधनकारक करण्यात आले होते, मात्र गर्दी काही कमी झाली नाही। आता हे प्रवेशपत्र देखील देणं बंद करण्यात येणार आहे। 15 ऑगस्टपासून डीजी प्रवेश ॲपवर नोंद करणाऱ्यांनाच मंत्रालयामध्ये प्रवेश करता येणार आहे। गणेशोत्सवामध्ये मूर्ती विसर्जनाच्या व्यवस्थेचा दर्जा वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं कृत्रिम हौदांची संख्या 16 वरून 32 वर नेण्याचा निर्णय घेतलेला आहे। शाडू मातीच्या मूर्तीसाठी 16 नवीन कृत्रिम हौद उभारले जाणार आहेत। पीओपी मूर्तीसाठी स्वतंत्र हौदांची व्यवस्था केली जाणार आहे। मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत 100 पोलीस निरीक्षकांना रक्षाबंधनाचं गिफ्ट देत वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आलेली आहे। सोबतच मुंबई पोलीस दलामध्ये पोलीस ठाणे आणि सहाय्यक आयुक्त विभाग स्तरावर मोठे फेरबदल करण्यात आले असून सहाय्यक पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या आणि नवीन नियुक्त्या केल्या आहेत। मुंबई विमानतळावरील संगणकीय प्रणाली हँग झाल्याचा मोठा फटका उड्डाण करणाऱ्या विमानांना बसला। परिणामी अनेक विमानांना उड्डाण करण्यासाठी विलंब झाला। सुमारे पाऊण तासानं तांत्रिक समस्या दूर करण्यात यश आलं, मात्र सेवा सुरळीत होण्यास 3 तासांपेक्षा जास्त कालावधी लागला। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मालकीच्या बस बंद पडल्यास देखभाल दुरुस्ती अभियंता आणि चालक यांची अर्ध्या दिवसाची वेतन कपात केली जाणार आहे। संचालक पंकज देवरे यांनी याबाबतचा आदेश दिलाय। हा निर्णय पीएमपीच्या मालकीच्याच बससाठी घेण्यात आला असून ठेकेदारांच्या बसबाबत उल्लेख नसल्यानं कामगार संघटनेनं विरोध केलाय। कोल्हापूर विमानतळावरून विमानांची उड्डाणं सुरू झालेली आहेत। आता देशातील 8 ठिकाणी विमानसेवा सुरू असून ती डिसेंबर अखेर 18 शहरात सुरू होणार आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे। 7ही दिवस ही विमानसेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं महाडिक म्हटलंय।
देशांतर्गत आणि परदेशातून हळद पूड आणि प्रक्रियायुक्त उत्पादनांची मागणी वाढलेली आहे. परिणामी देशातील एकूण लागवड यंदा 25% वाढून 3.60 लाख हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. सांगली साताऱ्यामध्ये लागवड कमी होऊन विदर्भ मराठवाड्यात वाढते आणि विदर्भ मराठवाडा हळदीचं नवं आगार म्हणून समोर येत आहे. इंदापूरमधील उजनी धरण 100% भरलंय. धरणातील पाणीसाठा 117.11 TMCवर पोहोचलेला आहे. धरण भरल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. खडकवासला धरण साखळीमध्ये 1 ते 9 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर कमी झाल्यानं धरणातील पाण्याची आवक घटलेली आहे. तर 4 ऑगस्टपर्यंत पावसाची चांगली नोंद झाली होती. मात्र 5 ऑगस्टपासून पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं दडी मारली आणि त्यामुळे पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणातून विसर्ग बंद ठेवण्यात आलेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसराला पावसानं झोडपून काढलंय. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठ आणि रस्त्यांवर पाणी साचलं होतं. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. जामनेर तालुक्यातील तोंडापूर इथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील गावात विविध स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. आदिवासी बांधवांना रहिवासी प्रमाणपत्र, महामार्ग भूसंपादनाची योग्य भरपाई, श्रीनाथ पतसंस्थेतील ठेवीदारांचे पैसे परत मिळवणं अशा मागण्या करण्यात आल्या. सोलापुरात मार्कंडेय रथोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. सर्व धर्म समभाव टिकवण्याचे काम सोलापूरकर करत असल्याची प्रशंसा त्यांनी केली. कराडच्या मलकापुरातील शिवाजी चौकात कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेनं कोम्बिंग ऑपरेशन राबवत देसी बनावटीच्या पिस्तलसह काडतुसं जप्त केलेली आहेत. संशयित आरोपी कराड शहरातील सराईत गुन्हेगार असून त्याला अटक करण्यात आली आहे. बारामती शहरालगत असणाऱ्या बांदलवाडीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एका घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने लंपास केलेत. या संदर्भात गुन्हा दाखल झालाय. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय. जळगावच्या धरणगाव पोलिसांनी रात्री 11 वाजता थरारक कारवाई करत 40 किलो गांजा जप्त केलाय. नाकाबंदी दरम्यान एका संशयित कारला पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिला. मात्र आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला असता आरोपी कार सोडून फरार झाले. धारदार शस्त्रानं हल्ला करून दोघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना भंडाऱ्यामध्ये घडलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून 2 गटात अस्तित्वाची लढाई सुरू होती. परिसरात भीतीचं वातावरण त्यामुळे पसरलेलं आहे आणि पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय. गोंदिया जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा धान घोटाळा समोर आलाय. कोचेवाही येथील धान खरेदीमध्ये 93 लाख रुपयांच्या धानाची अफरातफर करण्यात आली आहे. या प्रकरणी जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी 13 संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. गोंदियाच्या देवरी आमगाव मार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीर जखमी झाले. प्रो गोविंदा सीझन 3च्या चषकावर नागपूरच्या संघानं विजयी मोहर उमटवलेली आहे. विजेत्या संघाला 75 लाख रुपयांचा धनादेश आणि ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा सीझन 3चे ब्रँड अँबॅसेडर क्रिस गेल यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. अमरनाथ यात्रेची शनिवारी औपचारिक सांगता झाली असून 14,500 फूट उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेमध्ये छडी मुबारकची स्थापना करण्यात आली. यंदा 3 जुलैपासून सुरू झालेल्या 38 दिवसांच्या यात्रेदरम्यान सुमारे 4.20 लाख भाविकांनी बर्फातून तयार होणाऱ्या पवित्र हिमलिंगाचं दर्शन घेतलं. वैष्णोदेवीला जाण्याचा मार्ग आता आणखी सुकर होणार आहे. वैष्णोदेवी कटरा ते अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू होणार आहे. याशिवाय बंगळुरू वेळगाव वंदे भारत एक्सप्रेसचा देखील शुभारंभ होणार आहे. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये टोलनाक्याची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. भारतमाला रोडवरील टोलनाक्याची काही गुंडांनी तोडफोड करत कर्मचाऱ्यांशी हाणामारी केली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मध्य प्रदेशच्या मुरैनामधून गुंडागर्दीचा व्हिडिओ समोर आलाय. दुचाकीवरून आलेल्या 3 गुंडांनी मॅरेज गार्डनमध्ये तोडफोड करत गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झालेली आहे. मध्य प्रदेशच्या राजगडमध्ये एका कियोस्क सेंटरमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. एकाच वेळी 6 सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. दरम्यान अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होत या आगीवर नियंत्रण मिळवलं. हरियाणातील धरणातून पाणी सोडल्यानं यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. मथुरेमध्ये अनेक घाट पाण्याखाली गेले असून नदीकाठच्या भागांमध्ये पाणी शिरलंय तर नदीकिनारी न जाण्याच्या सूचना प्रशासनानं केल्या आहेत.